चला, कालची तुमची जी रिस्पॉन्स शीट आलेली होती नवी मुंबई महानगरपालिका म्हणजे NMCC, तर या पदभरतीचा पेपर आपल्याला येणाऱ्या पुढच्या 2 पदभरती, त्याच्यामध्ये तुमची सर्वात मोठी भरती DMRची 207 जागेची, त्याला काम येईल. त्याच्यानंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची 14 एवढ्या महत्त्वाच्या आपल्या जागा, तर त्याच्यासाठी सुद्धा या पेपरचं ॲनालिसिस आपल्यासाठी खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर जर आरोग्य विभागाची भरती काही दिवसानंतर आली, त्याच्यासुद्धा स्लॅबस एकच आहे. कंपनी सगळ्यांची सारखीच आहे. TCSC तुमची पदभरती कंडक्ट करत आहे, त्याच्यामुळे स्लॅबस सर्व पदभरतीला थोडंसं सिमिलर म्हणण्यापेक्षा एक्झॅक्ट जवळपास 99 ते 100% सर्वांना सारखाच आहे. फक्त 1-2 भरतीमध्ये जसे की कल्याण डोंबिवलीमध्ये तुम्हाला मला वाटतं कॉर्पोरेशन ॲक्ट ॲड केला आहे आणि बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट ज्युरिस्प्रुडन्समध्ये तो ॲड केला आहे. बाकी तो सुद्धा तुम्हाला मी मॉड्यूलमध्ये कव्हर करून घेतलेला आहे. आता काल जी प्रश्नपत्रिका आली तर त्याच्या डिटेलमध्ये तुम्हाला मी ॲनालिसिस आता देईल आजच्या व्हिडिओमध्ये. त्याच्यामध्ये डिटेलमध्ये प्रश्न कसे विचारलेत, कुठून विचारलेत, पुस्तकं दाखवून देईल. त्याच्यानंतर महत्त्वाचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधून किती प्रश्न रिपीट झालेले आहेत तर हे सुद्धा तुम्हाला दाखवून देईल. अगोदर महत्त्वाचा एक विषय घेतला आहे आपण ज्युरिस्प्रुडन्स, त्याचा स्लॅबस डिस्कस करू. स्लॅबसच्या बाहेर प्रश्न विचारलेत का स्लॅबसला धरून विचारलेत, ह्या प्रत्येक गोष्टी डिटेलमध्ये आणि थरोली रिसर्च करून अभ्यास करून तुमच्यासमोर जे आहे ते मांडण्याचा प्रयत्न करेल. बाकी यासाठी महत्त्वाचे काही पुस्तकं घेतले ते तुम्हाला दाखवून देईल. काही प्रश्न जे आहेत ते छोटंसं पुस्तक होतं आपलं फास्ट ट्रॅक रिव्हिजन चार्ट्स, याच्यातनं थोडेसे 1-2 प्रश्न विचारला गेला होता, ते एक घेतलेलं आहे. त्याच्यानंतर हे महत्त्वाचे जे मॉड्यूल आहेत आपले DMRचे, ज्यामध्ये कल्याण डोंबिवली, DMR, नवी मुंबई आणि आरोग्य विभागाचा टेक्निकलचा पोर्शन तुम्हाला या 3मध्ये दिलेला आहे. त्याच्यानंतर PYQमधनं सुद्धा बरेच प्रश्न हे रिपीट झालेले आहेत. त्यासाठी हे 2 महत्त्वाचे पुस्तकं तुम्हाला PYQ दाखवून देण्यासाठी घेतले आहेत. हे पहिलं टार्गेटचं पुस्तक, याच्यामध्ये 8,500 MCQ दिलेत आणि हे दुसरं औषध निर्माण अधिकारी फार्मसी ऑफिसर, याच्यामध्ये जवळपास 7,000 MCQ दिलेत. तर कशा पद्धतीने प्रश्न हे PYQमधनं सुद्धा रिपीट झालेले आहेत ते सुद्धा लाईव्ह दाखवून देईल. त्याच्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. सर्वात पहिल्यांदा आपण महत्त्वाचं याचा जो स्लॅबस होता तो आपण डिस्कस करूयात. स्लॅबस जर आपण बघितला तर मी स्लॅबसला थोडंसं सब्जेक्ट वाईज याच्यामध्ये सेपरेट करून तुम्हाला दिलं होतं. ज्याच्यामध्ये आपण बघितलं तर फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्सचे महत्त्वाचे जवळपास फार्मसी ॲक्ट 1948, ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940 हे 2 महत्त्वाचे टॉपिक होते. बाकी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये हे महत्त्वाचे 2 मुद्दे नव्याने ॲड करण्यात आले होते, जे की बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट आहे आणि तुमचा कॉर्पोरेशन ॲक्ट आहे. अशा पद्धतीचे हे महत्त्वाचे 2 टॉपिक जे की आता तुमची जी भरती झाली नवी मुंबई महानगरपालिकेचे, त्याच्यावरती आता या एक्झाममध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारले होते तर ते आपण डिस्कस करूयात. अशा पद्धतीचा हा पूर्ण रिस्पॉन्स शीट, हा पूर्ण तुमचा पेपर होता. 17/7/2025ला 5 ते 7 या शिफ्टमध्ये जी आपली आहे फार्मासिस्ट ग्रुप C म्हणजे औषध निर्माण अधिकारी या पदासाठी तुमची एक्झाम जी आहे ती कंडक्ट करण्यात आलेली होती. आता अशा पद्धतीचं पूर्ण हा पेपर होता, ज्याच्यामध्ये जे ज्युरिस्प्रुडन्सचे महत्त्वाचे प्रश्न होते तर ते मी व्यवस्थित त्याचा अशा पद्धतीने हायलाईट करून तुम्हाला याच्यामध्ये ॲनालिसिस करून दिलेलं आहे. आता प्रश्न पहिला टेक्निकलचा सब्जेक्ट चालू होतो, ज्याच्यामध्ये प्रश्न तुम्हाला विचारला होता, which form is required to obtain a retail license for the sale of schedule C and C1 drugs excluding X. तर जे तुम्हाला नेहमी सांगतोय जे महत्त्वाचे लायसन्स आणि ॲप्लिकेशन नंबर आहेत तर ते नेहमी तोंडपाठ असणं गरजेचं आहे आपल्याला. एक महत्त्वाचा चार्ट दिलेला आहे, तो चार्ट तुम्हाला एकदा दाखवून देईल मी. आणि एक्झामच्या मला वाटतं सकाळीच तुम्हाला मी या चार्टवरती मॅसेजसुद्धा टेलिग्राम चॅनलवरती टाकला होता आयडियल फार्मसी कोचिंगवरती, की एवढे महत्त्वाचे पॉईंट तुम्ही थोडेसे अगोदर रिवाईज करून जा. आता इथं सांगितलं मी तुम्हाला थोडेसे रिसोर्सेससुद्धा मेन्शन केलेत आणि त्याचबरोबर महत्त्वाचा हाच जो महत्त्वाचा क्वेश्चन आहे तर तो कोणत्या PYQमध्ये रिपीट झाला ते सुद्धा दिलं आहे. आता हे जे बुकलेट होतं आपलं महत्त्वाचं, याच्या पेज नंबर 90वर जर तुम्ही आले असते तर तुम्हाला इथे मी त्या पद्धतीनं हा चार्ट जो आहे तो दिलेला आहे. इथं बघू शकता तुम्ही अशा पद्धतीचा हा पूर्ण चार्ट होता. आणि कोणतीही एक्झाम आपण घेतली तर ज्युरिस्प्रुडन्समध्ये या टॉपिकवरती नेहमी प्रश्न विचारले जातात. RRB आहे, CGHS आहे, ESIC आहे, एम्स आहे, प्रत्येक एक्झाममध्ये याच्यावरती एक ना एक प्रश्न जो आहे तो फ्रेम होतो. त्याच्यामुळे हा चार्ट केअरफुली आणि काळजीपूर्वक तोंडपाठ करणं आपल्यासाठी गरजेचं आहे. तर काय विचार होतो तुम्हाला, विच फॉर्म इज रिक्वायर्ड टू ऑब्टेन द लायसन. रिटेलचं लायसन विचारले C आणि C1मध्ये. तर इथं जर तुम्ही चेकआउट केलं असतं रिटेलचं लायसन C आणि C1मध्ये तर तुम्हाला इथं दिसून गेलं असतं एक्सक्लुडिंग विचारले तुम्हाला, तर 21 नंबरचा फॉर्म तुम्ही इथं बघू शकता. लक्षात येते, रिटेलर लायसन फॉर सेल ऑफ C and C1 ड्रग एक्सक्लुडिंग X म्हणजे X सोडून विचारले तुम्हाला. तर X इथं दोन्हीमध्ये तुम्ही सुद्धा बघू शकता, रिटेलमध्ये 20मध्ये सुद्धा X आहे आणि तुमचे 20F मध्ये रिटेलमध्ये सुद्धा X आहे. तर तुम्हाला एक्सक्लुडिंग विचारले म्हणजे
ड्रग स्पेसिफाईड इन शेड्यूल C1 याचा आन्सर इथमध्ये रिटेलर जर बघितलं तर 21 नंबरचं जे तुम्हाला ऑप्शन आहे इथं टिक करावं लागलं होतं. तर फॉर्म नंबर 21 याचं करेक्ट आन्सर आहे, जे की या 3 नंबरच्या मॉड्यूलमध्ये मी तुम्हाला या चार्ट फॉर्ममध्ये इथं रिव्हिजन नोट्सच्या पुस्तकामध्ये दिलेलं होतं. हा पहिला प्रश्न. त्याच्यानंतर महत्त्वाचं हा जो प्रश्न होता हा रिपीट झालेला आहे आपल्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधनं, ते सुद्धा तुम्हाला एकदा मी दाखवून देईल. हे जे आपले PYQचे 2 महत्त्वाचे पुस्तकं, औषध निर्माण अधिकारी हे एक पुस्तक, याच्यामध्ये जवळपास 7,000 प्रश्न तुम्हाला प्रॅक्टिससाठी दिले होते आणि हे दुसरं टार्गेट याच्यामध्ये 8,500 MCQ दिलेत. आता ही प्रश्नपत्रिका जर आपण बघितली तर याच्यामध्ये हा जो प्रश्न आहे तो कोणत्या एक्झाममध्ये प्रिव्हियस इयरमध्ये विचारला होता ते सुद्धा तुम्हाला इथं मेन्शन केले मी. मॉड्यूल नंबर 3 पेज नंबर 90 हे आपण डिस्कस केलं. बुक जर बघितलं तर तुमची HPSSC 2018चा जो PYQचा पेपर होता, जे की टार्गेट पुस्तकामध्ये मी दिला होता, तर तो आता एकदा तुम्हाला दाखवून देईल मी. पेज नंबर 396 हे जे पुस्तक होतं आपलं टार्गेट 8,500, याच्या जर पेज नंबर 396 वरती तुम्ही आले तर तुम्हाला हा प्रश्न जो आहे तो इथून भेटून गेला असता. 396 पेज नंबरवरती 15 नंबरचा प्रश्न होता. हा इथे तुम्ही बघू शकता. फॉर्म युज्ड फॉर द लायसन टू सेल स्टॉक अँड एक्झिबिट फॉर द सेल ऑर डिस्ट्रीब्यूट बाय द रिटेलर ड्रग स्पेसिफाईड इन शेड्यूल C अँड C1 अशा पद्धतीचा प्रश्न होता आणि याचा सुद्धा आन्सर अशा पद्धतीने 21 नंबरचा येऊ शकतं. तर हा प्रश्न PYQ मध्ये आणि या दोन्ही पुस्तकात तुम्हाला इथे भेटून गेला असता. हा एक महत्त्वाचा प्रश्न होता पहिला ज्युरिस्प्रुडन्सचा, जो की पेपर स्टार्ट होतानाच पहिल्यांदा पेपरमध्ये हा प्रश्न तुमचा फ्रेम झाला होता. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न शेड्यूलवरती विचारला होता. फॉर इस्टॅब्लिशिंग अ ड्रग स्टोअर अ स्पेसिमन ऑफ अ प्रिस्क्राइब्ड फॉर्म फॉर ॲप्लिकेशन इश्यू अँड रिन्युअल ऑफ द लायसन आर स्पेसिफाईड अंडर द शेड्यूल ऑफ द ड्रग अँड कॉस्मेटिक रूल 1945. आता महत्त्वाचे जे शेड्यूल आहेत त्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले, पण थोडासा डिटेलमध्ये प्रश्न विचारले. पण फक्त तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ट्रिक सांगितल्या होत्या की लक्ष कसे शेड्यूल आपल्याला रिमाइंड करायचे. ॲप्लिकेशन A फॉर ॲप्लिकेशन म्हणलं की शेड्यूल A तुम्हाला टिक करायचं आहे. आता हे सुद्धा इथे तुम्हाला रिसोर्स दिलं आहे मी, की जे छोटंसं पुस्तक होतं रिव्हिजन नोट्सचं आपलं मॉड्यूल नंबर 3च्या पेज नंबर 74 वर तुम्ही जर आले तर इथं सुद्धा तुम्हाला हा प्रश्न जो आहे तो इथं भेटून गेला असता. अशा पद्धतीनं 74 पेज नंबरवरती इथे तुम्ही बघू शकता. ॲप्लिकेशन शेड्यूल नंबर A परफॉर्म फॉर ॲप्लिकेशन फॉर लायसन अँड इश्यू अँड रिन्युअल ऑफ द लायसन फॉर सेलिंग मेमोरंडा अँड अंडर द ॲक्ट. अशा पद्धतीनं A फॉर ॲप्लिकेशन असं लक्षात ठेवायचे. समोरच्या सुद्धा एक्झाम जे येणाऱ्या भरतीमध्ये प्रश्न विचारला तर ट्रिक्स लक्षात ठेवा. A फॉर ॲप्लिकेशन फॉर्म आले की शेड्यूल नंबर A ला इथे टिक करायचे. अशा पद्धतीनं याचं जे आन्सर होतं ते शेड्यूल इथे A होतं. आणि PYQचा जर आपण विचार केला तर मागच्या सुद्धा PYQ मध्ये हा प्रश्न रिपीट झाला होता. DSSB दिल्लीची जी एक्झाम झाली होती 2021ला, तिथे तुम्हाला हा प्रश्न विचारला होता. टार्गेटचं जर पुस्तक आपण घेतलं तर त्याच्यामध्ये पेज नंबर 118 वरती तुम्हाला यायचं आहे. पेज नंबर 118 वरती जर तुम्ही आले तर क्वेश्चन नंबर आपल्याला इथं 38 बघायचा आहे. शेड्यूल करस्पॉन्डिंग टू परफॉर्म फॉर ॲप्लिकेशन फॉर द लायसन शेड्यूल A. लक्षात आलं. हा सुद्धा PYQ मध्ये रिपीट झालेला प्रश्न आहे. चला तर नेक्स्ट प्रश्न बघूयात. नेक्स्ट प्रश्न होता विच फॉर्म इज रिक्वायर्ड टू ऑब्टेन अ रिटेल लायसन फॉर द सेल ऑफ शेड्यूल X. लक्षात येते. तर इथे सुद्धा मॉड्यूल नंबर 3 पेज नंबर 90 वर जर तुम्ही आले असते तर इथे सुद्धा तुम्हाला हा प्रश्न बघायला मिळाला असता. प्रश्न काय होता, रिटेलरचंच लायसन तुम्हाला विचारलेलं आहे, पण शेड्यूल X मध्ये तुम्हाला स्पेसिफिक इन शेड्यूल X मध्ये विचारलंय. तर तुम्ही इथं बघू शकता रिटेलरसाठी VCF आहे. तुम्हाला हे आन्सर इथं टिक करायचं होतं VCF. PYQ मध्ये रिपीट झाला होता किंवा झालेला नव्हता तर झालेला होता. औषध निर्माण अधिकारी हे पुस्तक तुम्ही MCQचं चेक केलं असतं तर ESIC 2019 मध्ये हा प्रश्न विचारला गेला होता. 246 हे जे पुस्तक आहे याच्या पेज नंबर 246 वर जर आपण आलो असतो तर इथे सुद्धा तुम्हाला प्रॅक्टिस जर तुम्ही केली असती तर तुम्हाला इथे सुद्धा हा प्रश्न जो आहे तो भेटून गेला असता. इथे तुम्ही चेकआउट करू शकता. 67 नंबरचा जो आहे तो प्रश्न आहे आणि इथे सुद्धा तुम्ही रिटेलरसाठी शेड्यूल X मध्ये जे आहे ते ॲप्लिकेशन फॉर्म विचारलाय. आन्सर जे आहे ते 20F आहे. हा प्रश्न क्लिअर झाला. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न बघूया. विच नंबर ऑफ फॉर्म इज इश्यूड फॉर रिस्ट्रिक्टेड सेल ऑफ द ड्रग अदर दॅन दोज स्पेसिफाईड इन शेड्यूल C अँड C1. जवळपास 3 ते 4 प्रश्न तुम्हाला फक्त त्याच चार्टवरती विचारलेत. म्हणजे किती महत्त्वाचा चार्ट असेल आणि तुम्हाला मी सकाळी एक्झामच्या हा चार्टचा जो फोटो आहे किंवा महत्त्वाच्या ज्या
टिप्स आहेत ह्या सकाळी एक्झाम होण्याच्या 2 तास अगोदर तुम्हाला मी दिलेल्याच होत्या. आता मॉड्यूल नंबर पेजवरती पुन्हा 90वरतीच तुम्हाला यायचं आहे आणि तिथेच तुम्हाला हे 3 प्रश्न आहेत ते एकाच ठिकाणी जे आहेत ते भेटून गेलेले असते. इथे तुम्ही बघू शकता आन्सर काय 20A विचारले तुम्हाला, रिस्ट्रिक्टेड सेलमधलं रिटेलरचं विचारलं आहे. 20A आन्सर लक्षात येते. ड्रग अदर दॅन C अँड C1 VCF रिस्ट्रिक्टेडसाठी विचारलं होतं तुमचं 20A C नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे. PYQ मधनं विचारला होता का, तर DHS 2024 एक्झाम झाली होती त्याच्यामध्ये तुम्हाला विचारला आहे. टार्गेटचं पुस्तक जर चेकआउट तुम्ही केलं असतं त्याच्यामध्ये तुम्हाला पेज नंबर 31 वरती हा प्रश्न भेटून गेलेला असता. पेज नंबर 31 आणि क्वेश्चन नंबर 25 इथे तुम्ही बघू शकता. लायसन फॉर रिस्ट्रिक्टेड हे 25 नंबरचा प्रश्न रिपीट झाला होता. अशा पद्धतीने हा पण प्रश्न रिपीट झाला होता. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न बघूयात. नेक्स्ट प्रश्न बघा. द रेग्युलेशन ऑफ गव्हर्निंग बोथ फार्मा डी अँड फार्मा डी प्रोग्राम्स केम्स इनटू एक्झिस्टन्स. फार्मा डीचं जे रेग्युलेशन होतं किंवा महत्त्वाचा जो प्रोग्राम होता किंवा कोर्स होता तो कधी लॉन्च झाला होता. आता हा सुद्धा प्रश्न आपला जे छोटंसं पुस्तक होतं, बऱ्याच जणांनी रिव्हिजन नोट्स आपलं पॉकेट डायरीचं पुस्तक घेतलं होतं, त्याच्यावरती तुम्हाला मी दाखवून देईल की हा सुद्धा प्रश्न त्याच्यातनं जो आहे तो विचारला गेला होता. तर हे आपलं शॉर्ट नोट्सचं एक डायरी म्हणून पुस्तक काढलं होतं फास्ट ट्रॅक रिव्हिजन नोट्स मी. याच्या पेज नंबर 266 वर जर तुम्ही चेकआउट जर केलं असतं तर तुम्हाला हा जो प्रश्न आहे किंवा याचं उत्तर आहे ते तुम्हाला इथं भेटून गेलं असतं. इथं दिलेलं आहे मी फार्मा डी रेग्युलेशन 2008. इथं नावातच किंवा हायलाईटमध्येच तुम्हाला क्लिअर झालं असतं. फार्मा डीचं रेग्युलेशन जे आहे ते 2008चं आहे. फार्मा डी डॉक्टर ऑफ फार्मसी प्रोफेशन अंडर द फार्मसी ॲक्ट 1948. आणि महत्त्वाचा कोर्स किती वर्षाचा आहे, इंटर्नशिप किती करावी लागते, पोस्ट बॅचलरशिप किती वर्षाची आहे, सर्व गोष्टी तुम्हाला या पुस्तकामध्ये 266 नंबरच्या पेजवरती ज्या आहेत त्या भेटून गेल्या असत्या जर तुम्ही याचं रिव्हिजन केलं असतं प्रॉपर. तर हा सुद्धा प्रश्न क्लिअर झाला. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न ज्युरिस्प्रुडन्सचा चेकआउट करूयात. नेक्स्ट प्रश्न बघा. इफ ड्रग इज इम्पोर्टेड मॅन्युफॅक्चर इन रिलेशन टू द मॅन्युफॅक्चरर सेल ऑर डिस्ट्रीब्युशन ऑफ ड्रग अंडर द नेम विच बिलॉंग टू अनदर ड्रग इट इज ऑल्सो कॉल्ड. आता या साऱ्या डेफिनेशन सुद्धा तुम्हाला मी महत्त्वाच्या स्पुरियस ड्रगच्या, मिसब्रँडेडच्या आणि अडल्ट्रेटच्या हे सुद्धा सकाळी टेलिग्रामवरती टाकलं होतं आणि त्याच्यावरती सुद्धा प्रश्न फ्रेम झाला आहे. प्रश्न फ्रेम होतो आणि PYQ मधनं पुन्हा एकदा प्रश्न रिपीट झालेला आहे. मॉड्यूल नंबर 3 मध्ये जर तुम्ही चेकआउट केलं असतं पेज नंबर 70 वरती तर तुम्हाला जे आहे याची डेफिनेशन भेटून गेली असती स्पुरियस ड्रगची. इथे बघा स्पुरियस ड्रग आहे, अडल्ट्रेट ड्रग आहे आणि मिसब्रँडेड ड्रग आहे. तर काय प्रश्न होता. इफ ड्रग इज इम्पोर्टेड मॅन्युफॅक्चर इन रिलेशन टू द मॅन्युफॅक्चरर सेल ऑर डिस्ट्रीब्युशन ऑफ अंडर द नेम विच बिलॉंग टू अनदर ड्रग. तुम्ही बघून घ्या. तुम्हाला इथं हा प्रश्न जो आहे तो खाली दिला होता डेफिनेशनमध्ये. इम्पोर्टेड अंडर द नेम विच बिलॉंग टू अनदर ड्रग हा पहिल्या लाईनमध्ये प्रश्न क्लिअर होत होता. अशा पद्धतीनं याचा आन्सर जे आहे ते एक होतं. आणि टार्गेटचं जर पुस्तक तुम्ही प्रॅक्टिस केलं असतं याच्यामध्ये तर या टार्गेटच्या पुस्तकामध्ये पेज नंबर तुम्ही चेकआउट केला असता 22 नंबर जे की OSSSची 2024 एक्झाम झाली होती त्याच्यामध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला आहे. त्याच्यानंतर GMC 2025ची परीक्षा झाली त्याच्यामध्ये सुद्धा विचारला आहे. एक 97 नंबर पेज नंबर 303 वरती हा प्रश्न जवळपास 20 ते 22 वेळेस विचारला होता. या पुस्तकातून तुम्हाला तो भेटून गेला असता. त्यात दाखवून देईल तुम्हाला पेज नंबर 22 वरती आपल्याला इथं यायचं आहे. जी आहे 24 एक्झाम आहे याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 22 चेकआउट जर केला असता तुम्हाला इथं याची डेफिनेशन जी बघू शकता अशा पद्धतीने इथे भेटली असती. हा सुद्धा प्रश्न PYQ मध्ये रिपीट झाला. त्याच्यानंतर GMC 2024च्या प्रश्नपत्रिकेत सुद्धा हा प्रश्न तुम्हाला भेटला असता. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न बघूयात. 35 वरती तुम्ही जर चेकआउट केला असतं तर इथं सुद्धा तो थोडासा प्रश्न तुम्हाला इथे क्लिअर झाला असता. तर इथं तुम्हाला या प्रश्नावरून सुद्धा थोड्या गोष्टी क्लिअर झाल्या असत्या. मॅन्युफॅक्चर ऑफ द ड्रग अदर दॅन दोज स्पेसिफाईड इन शेड्यूल C अँड C1 अंडर द सुपरविजन ऑफ द कॉम्पोनंट पर्सन बाय होत. इथं तुम्हाला त्याच्या ज्या आहेत त्या महत्त्वाच्या पात्रता दिल्या आहेत. तर हा थोडासा प्रॅक्टिस केली असती तरी सुद्धा तुम्हाला हा प्रश्न क्लिअर झाला असता. आणि प्रश्न खूप लॉजिकल होता, सोपा होता, सगळ्यांना जमून गेला असेल. एनी ग्रॅज्युएट इथं आन्सर त्याचं होतं. कोण करू शकत नाही याचा अर्थ एनी ग्रॅज्युएट म्हणजे कोणतीही पदवी जर एखादा उद्याच्याला विद्यार्थी किंवा पर्सन जो आहे तो आपली फार्मसीची प्रॅक्टिस करू शकत नाही. त्याला एक विशिष्ट ग्रॅज्युएट झालेले विद्यार्थी फार्मसीमध्ये महत्त्वाची त्याची पात्रता आहे. 5 वर्ष, 3 वर्ष, 18 महिने प्रॅक्टिस केलेली तेच लोक याची प्रॅक्टिस करू शकतात. तर हा प्रश्न क्लिअर झाला. हा सुद्धा PYQ मधनं विचारला आहे आणि मॉड्यूल नंबर 3 मध्ये सुद्धा तुम्हाला हे भेटून गेला असता. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न बघा. अकॉर्डिंग टू द ड्रग अँड
cosmetic rule, which of the following must be mandatorily printed on the label of the drug product containing the Schedule G. Schedule G जे ड्रग आहे त्याच्या लेबलवरती काय प्रिंट करणं मस्ट आहे. तर हे सुद्धा तुम्हाला इथे मॉड्यूल नंबर 3 चेकआउट केलं असतं. तर तिथे तुम्हाला पेज नंबर 90 वरती यायचं आहे. पेज नंबर 90 वरती आल्यानंतर अशा पद्धतीच्या लेबलिंग आणि पॅकेजिंग ऑफ मेडिसिन म्हणून एक महत्त्वाचा आपला पॉईंट होता. तर याच्यामध्ये तुम्हाला काय विचारलं की जीचा विचारलाय. इथं सुद्धा तुम्ही बघू शकता लेबलिंग ऑफ द मेडिसिन. इट कंटेन द सबस्टन्स स्पेसिफाइड इन अ शेड्यूल जी. द वर्ड कॉजन. इट इज डेंजरस टू बी टेकन इन द प्रिपरेशन एक्सेप्ट अंडर द मेडिकल सुपरविजन. कॉजन डेंजरस टू बी टेकन प्रिस्क्रिप्शन अंडर द मेडिकल सुपरविजन. 4 नंबरचा ऑप्शन इथे बरोबर होतं. त्याच्यानंतर PYQ मध्ये रिपीट झालाय का, तर हो. औषध नियमन अधिकारीचं पुस्तक तुम्ही प्रॅक्टिस जर केलं असतं तर प्रॅक्टिस सेट 14 मध्ये तुम्हाला हा प्रश्न मी दिलेला होता. मागच्या साईडला जे प्रॅक्टिस सेट दिले होते प्रॅक्टिससाठी त्याचासुद्धा आपल्याला बराच फायदा झाला. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला बरेच असे प्रश्न जे आहे त्याच्यातनं विचारले गेले होते. 14 नंबरचा जो सेट होता त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 10 आपल्याला चेकआउट करायचा आहे. द वर्ड इट इज डेंजरस टू बी टेकन प्रिपरेशन एक्सेप्ट अंडर द मेडिकल सुपरविजन कॅन बी फाउंड ऑन द लेबल ऑफ द ड्रग बिलॉंगिंग टू. तो थोडासा फिरून विचारला आहे पण प्रॅक्टिस केली असती तरी तो आपल्याला सॉल्व करता आला असता. त्याच्यानंतर भोपाळची जी परीक्षा झाली होती 2023 मध्ये त्याच्यामध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला आहे. टार्गेटचं जर पुस्तक तुम्ही चेकआउट केलं असतं तर इथे पेज नंबर 10 वरती तुम्हाला हा प्रश्न सापडून गेला असता. ही तुमची भोपाळची प्रश्नपत्रिका 10 नंबरच्या पेजवरती तुम्हाला क्वेश्चन नंबर 8 चेकआउट करायचा आहे. इथे तुम्ही बघू शकता कॉजन इट इज डेंजर टू बी टेकन आणि आन्सर जे आहे ते खाली तुम्ही लक्षात घ्या. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न बघा. लेबल टू बी सोल्ड बाय द रिटेल ऑन द प्रिस्क्रिप्शन ऑफ द रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर ओनली. इट इज रिटर्न फॉर डॅश डॅश ड्रग. तर लक्षात येते शेड्यूल जी वरती प्रश्न विचारलाय. तर या पुस्तकाच्या पेज नंबर 75 वरती तुम्हाला पूर्ण शेड्यूल दिलेत. शेड्यूल एच वरती प्रश्न विचारलाय आणि लिस्ट ऑफ द प्रिस्क्रिप्शन ड्रग. जे ड्रग अंडर प्रिस्क्रिप्शन घेतले जातात ते आपण शेड्यूल एचच्या अंडर जे असतात ते येत असतात. त्याच्यानंतर PYQ मध्ये सुद्धा प्रश्न रिपीट झालाय का, तर हो. औषध नियमन अधिकारी या पुस्तकामध्ये पेज नंबर 172 तुम्हाला इथं चेकआउट करायचं आहे. 172 आणि क्वेश्चन नंबर जो आहे तो 31 आहे. सिक्कीमची जी प्रश्नपत्रिका होती त्या सिक्कीमच्या या पुस्तकामध्ये सिक्कीमची प्रश्नपत्रिका 172 पेजवरती दिलेली आहे. 172 पेज आणि क्वेश्चन नंबर 31 इथे तुम्ही चेकआउट करू शकता. लिस्ट ऑफ ड्रग टू बी सोल्ड अंडर प्रिस्क्रिप्शन ऑफ द रजिस्टर मेडिकल प्रॅक्टिस ओनली आर कंटेंट इन. लक्षात येते शेड्यूल एच. हा सुद्धा प्रश्न PYQ मधून आणि रिपीट झालेला आहे. मिस ब्रँडेडची डेफिनेशन तुम्हाला दिलेली आहे. ही सुद्धा PYQ मधून रिपीट झालेली आहे. प्रॅक्टिस सेट जो आहे आपला क्वेश्चन औषध नियमनामधला 5 नंबरचा प्रॅक्टिस सेट 375 पेजवरती सापडून जाईल. हे पुस्तक तुम्हाला चेकआउट करायचं. याचा प्रॅक्टिस सेट 5 नंबरचा 375 पेजवरती याची सुद्धा डेफिनेशन विचारली. त्याच्यानंतर हे जे पुस्तक आहे टार्गेटचं याच्या पेज नंबर 33 पेज नंबर 16 वरती आले तर क्वेश्चन नंबर 33 आहे. पेज नंबर 16 चेक करायचं आहे. तुम्हाला क्लिअर झालं असतं. अशा पद्धतीनं जे आहे ते महत्त्वाचं मिस ब्रँडेडचं जे आहे ते डेफिनेशन स्टेटमेंट इथं दिलं होतं. इथून सुद्धा ते क्लिअर झालं असतं. आणि मॉड्यूलमध्ये तर तुम्हाला मी डेफिनेशन तशा तर पूर्ण क्लिअर केलेल्याच आहेत. 70 पेज नंबरवरती तुम्ही आले असते तर इथून तुम्हाला सुद्धा त्याची डेफिनेशन जी आहे ती क्लिअर झाली असती. ते पूर्ण डेफिनेशन मिस ब्रँडेड, ही मिस ब्रँडेड, ही अडल्टरेट आणि ही स्पुरियस. लक्षात आलं. हा सुद्धा प्रश्न रिपीट झाला आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न बघा. विच ऑफ द फॉलोइंग शेड्यूल डील्स विथ द स्टँडर्ड ऑफ द पेटंट. पेटंट म्हटलं की शेड्यूल व्हीला इथे टिक करायचे. अशा महत्त्वाचे शॉर्ट फॉर्म तुम्हाला सांगितले होते. हा सुद्धा 76 पेजवरती तुम्हाला इथं दिलेला आहे. सर्व शेड्यूल दिलेत आणि शेड्यूलवरती त्या फॉर्मवरती भरपूर प्रश्न तुम्हाला विचारलेत. हे बघा इथं पेटंट म्हणलं की शेड्यूल व्ही आणि PYQ मध्ये रिपीट झाला का, तर झालेला आहे. तर या 9 नंबरच्या सेटमध्ये तुम्हाला इथं तुम्ही बघू शकता 46 नंबरचा प्रश्न पेटंट अँड प्रोप्रायटरी मेडिसिन्स कम्स अंडर. लक्षात येते. हा सुद्धा तुम्हाला या पुस्तकाच्या प्रॅक्टिसमध्ये जो आहे तो कव्हर झाला असता. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न बघूयात. अकॉर्डिंग टू द ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट अँड रूल द लेबल of which among the following preparation category of the drug shall bear a conspicuous red vertical line on the left side running throughout the body of the label. अशा पद्धतीचा होता. मॉड्यूल नंबर 3 मध्ये पेज नंबर 91 वरती तुम्ही आले तर इथे सुद्धा तुम्हाला हा प्रश्न जो आहे तो क्लिअर होऊन गेला असता. आता इथे जे शेड्यूल एक्स मध्ये ड्रग येतात नार्कोटिक आणि सायकोटिक, तर इथे तुम्हाला लक्षात आलं असं इफ द कंटेनर सबस्टन्स स्पेसिफाइड इन शेड्यूल एक्स. तर शेड्यूल एक्स मध्ये काय येत आहे
तर शेड्यूल एक्समध्ये नार्कोटिक ड्रग्ज आणि कॉस्मेटिक येतात. सायकोटिक नार्कोटिकचे ड्रग असतात तर ते आपले कशामध्ये येतात शेड्यूल एक्समध्ये. आणि शेड्यूल एक्सच्या ड्रगवरती काय मेन्शन केलं असतं तर एक्स इन अ रेड कॉन्स्पिक्युअसली डिस्प्लेड ऑन द लेफ्ट टॉप कॉर्नर ऑफ द लेबल. अशा पद्धतीनं हा सुद्धा प्रश्न जो आहे तो इथून तुम्हाला भेटून गेला असतात. अशा पद्धतीचे हे पूर्ण महत्त्वाचे ज्युरिस्प्रुडन्सचे MCQ होते. आणि खाली तुम्हाला थोडंसं ॲनालिसिस सुद्धा करून दिलं. जवळपास 12 ते 13 एवढे MCQ तुम्हाला फक्त ज्युरिस्प्रुडन्सवरती विचारलेत. त्याच्यानंतर PYQ मधनं जवळपास 10 प्रश्न रिपीट झालेले आहेत. त्याच्यानंतर महत्त्वाचा सिलेबस ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट आणि फार्मसी ॲक्ट होता. सिलेबसवरती प्रश्न विचारलेत का TCSनं तर विचारलेत. किती %? 100% सिलेबसचे प्रश्न विचारलेत. एकही प्रश्न जो आहे तो सिलेबसच्या बाहेर जो आहे तो गेलेला नाही. महत्त्वाचे आपण पुस्तकं इथं तुम्हाला दाखवले. महत्त्वाचे हे 3 मॉड्यूल 1, मॉड्यूल 2 आणि मॉड्यूल 3 याच्यामध्ये पूर्ण जो टेक्निकलचा सिलेबस 4 एक्झामचा आरोग्य विभाग, तुमची DMARची भरती, नवी मुंबई महानगरपालिका असेल, DMAR असेल, कल्याण डोंबिवलीचा तो कव्हर केला आहे. तर ते रेफरन्स बघितला. त्याच्यानंतर हे औषध निर्माण अधिकारीचं पुस्तक यातनं PYQ रिपीट कसे झाले ते दाखवले तुम्हाला मी. त्याच्यानंतर टार्गेटच्या पुस्तकातून सुद्धा बरेच MCQ PYQ रिपीट झालेत. आणि हे छोटंसं पुस्तक होतं ज्याच्यामधनं फार्माडीची हा जो प्रश्न आहे तो विचारला होता. अशा पद्धतीचे जे रिसोर्सेस होते तुम्हाला लाईव्ह दाखवून दिले. जास्त प्रश्न जे आहे ते ज्युरिस्प्रुडन्समधले काही अवघड नव्हते. लॉजिकल आपण जर विचार करून सोडवले असते तर सगळे प्रश्न आपला जे आहेत ते व्यवस्थित सुटले गेले असते. किंवा PYQची जरी प्रॅक्टिस केली असती तर तुम्हाला जवळपास 12 ते 13 प्रश्नांपैकी 10 प्रश्न नुसते PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधून रिपीट झालेले आहेत. अशा पद्धतीचे जवळपास 40 पैकी जवळपास 12 ते 13 प्रश्न तुमच्या नुसत्या ज्युरिस्प्रुडन्सवरती विचारले गेलेले आहेत. त्याच्यामुळे सब्जेक्ट जरी छोटा असेल तर हा सब्जेक्ट जो आहे तो मार्क तुमचं मेरिट डिसाईड करतोय. त्याच्यामुळे प्रत्येक सब्जेक्टला तेवढंच वेटेज आणि तेवढाच सिरियसपणे घेऊन त्याचा तुम्ही अभ्यास करा येणाऱ्या कल्याण डोंबिवलीसाठी आणि DMARच्या भरतीसाठी. या पेपरचं ॲनालिसिस डिटेलमध्ये यासाठी घेतोय कारण हाच सिलेबस आणि हे सर्व गोष्टी आपल्याला कल्याण डोंबिवलीच्या भरतीसाठी कामी येणार आहेत. आणि सर्वात मोठी भरती DMARची त्याच्या भरतीसाठी सुद्धा तुम्हाला ह्या गोष्टी सर्व कामी येणार आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक सब्जेक्टच्या अशा पद्धतीनं डिस्कशन घेईल. लाईव्ह तुम्हाला पुस्तकं दाखवून देईल. कोणत्या स्टँडर्ड पुस्तकातनं कुठे तुम्हाला प्रश्न शोधावे लागतील, कुठून प्रश्न भेटतील, काय कशा पद्धतीने विचारलेत, PYQनं सुद्धा किती प्रश्न रिपीट झाले, त्या सर्व गोष्टी डे बाय डे जसा वेळ भेटेल तसा तुमच्या याच यूट्यूब चॅनलवरती मी क्लिअर करून घेईल. अशा पद्धतीची पूर्ण प्रश्नपत्रिका आणि त्याचं महत्त्वाचं ॲनालिसिस जे होतं आजच्या व्हिडिओ तुम्हाला मी शेअर केलं. जवळपास 40 प्रश्नांपैकी नुसत्या ज्युरिस्प्रुडन्सवरतीच जवळपास 12 ते 13 प्रश्न हे TCSनी विचारलेले आहेत. स्लॅबसला धरूनच पूर्ण पेपर आहे जो फ्रेम केलेला होता. कुठेही स्लॅबच्या बाहेर प्रश्न तुम्हाला एकंदरीत आजच्या व्हिडिओमध्ये किंवा सेक्शनमध्ये तरी बघायला भेटलेले नाहीत. त्याच्यामुळे येणाऱ्या 2-3 ज्या आता पुढच्या पदभरत्या आहेत, आरोग्य विभाग असेल, DMAR असेल किंवा तुमची कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची भरती असेल, आपल्याला स्लॅबस अगोदर कंप्लीट करणं गरजेचं आहे, नेसेसरी आहे. जेवढा सिलेबस दिला तेवढा अगोदर तोंडपाठ करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जर तुम्हाला वेळ भेटला तर बाकीच्या गोष्टी तुम्ही डिटेलमध्ये अभ्यास करू शकता. पहिल्यांदा वेळ असेल तर पहिल्यांदा सिलेबस कॉपी करणे, पूर्ण तोंडपाठ करून स्वतःच्या नोट्स बनवणे, प्रॅक्टिस करणे, MCQची प्रॅक्टिस करणे, क्लासिफिकेशन तोंडपाठ करणे. अशा पद्धतीनं पेपरला जो आहे तो सिलेबसला धरून विचारला आहे. त्याच्यामुळे पहिली प्रायोरिटी आपल्याला सिलेबस कॉपीला देणं गरजेचं आहे. बाकीचे विषयसुद्धा करणं गरजेचंच आहे. पण पहिलं जे हातामध्ये आहे जसं पॅटर्न जो आहे तो विचारला जात आहे त्या उद्देशाने पहिल्यांदा त्या गोष्टी करणं महत्त्वाचं आहे. अशा पद्धतीचा हा पूर्ण पॅटर्न होता. नवीन व्हिडिओमध्ये नवीन पुन्हा एखादा सब्जेक्ट घेऊयात आणि त्याच्यासुद्धा डिटेलमध्ये अशा पद्धतीचं ॲनालिसिस तुम्हाला देईल जेणेकरून येणाऱ्या त्या 2 भविष्यातल्या भरत्या आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचा बेनिफिट होईल. तर बाकी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया काय पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्ससोबत. तो तुमची काळजी घ्या. जय हिंद, वंदे मातरम.